नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत माघ मास महात्म्य अध्याय 21. त्या सकाळी मंदिराच्या घंटा वाजल्या, पण रमेशच्या मनात काहीच वाजलं नाही. त्याच्या आयुष्यात आवाज खूप होते, लोकांचे शब्द, स्वतःचे विचार, आठवणींचा गोंधळ, पण त्या सगळ्यात त्याला स्वतःचा आवाज ऐकू येत नव्हता. तो देवळात बसला, पण प्रार्थना करताना त्याच्या ओठांवर शब्द होते आणि मनात मात्र थकवा होता. गुरुजींनी एकदा त्याला सांगितलं होतं, देव शब्दात नाही तर मौनात भेटतो. पण रमेशला तेव्हा ते समजलं नव्हतं, कारण तो नेहमी काहीतरी मागत होता. आज मात्र त्याला काहीच मागायचं नव्हतं, फक्त थांबायचं होतं आणि त्या थांबण्यात काय उरतं ते पाहायचं होतं. तो माघ मासाच्या एका थंड पहाटे नदीकाठी बसला. पाणी शांत होतं, पक्षीही अजून उठले नव्हते आणि त्या शांततेत त्याला प्रथमच स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकू आला. प्रत्येक श्वास जणू सांगत होता, तू अजून जिवंत आहेस आणि एवढंच पुरेसे आहे. हळूहळू त्याच्या मनातले प्रश्न वर येऊ लागले. मी खरंच कोण आहे? माझं दुःख कुठून येतं? मी का घाबरतो? मी का सतत मान्यता शोधतो? या प्रश्नांना उत्तरं नव्हती, पण त्या प्रश्नांना शांतपणे पाहण्याची ताकद त्याला पहिल्यांदाच मिळत होती. त्याच्या डोळ्यात पाणी आले, कारण त्याला जाणवले की तो आयुष्यभर स्वतःपासूनच पळत होता आणि मौनात बसणे म्हणजे पळणं थांबवणे. त्या क्षणी त्याला एक अतिशय हलकी भावना जाणवली. जणू कोणीतरी मनात म्हणालं, तू ठीक आहेस, तू तुटलेला नाहीस, तू फक्त थकलेला आहेस. तो शब्द नव्हता, तो दिलासा होता. रमेशने डोळे मिटले आणि पहिल्यांदा देवाला काहीतरी सांगितलं नाही. त्याने फक्त स्वतःला ऐकलं आणि त्या ऐकण्यात त्याला एक वेगळाच देव भेटला. रमेशला वाटलं होतं की मौन म्हणजे शांतता, पण प्रत्यक्षात मौन म्हणजे आरसा असतो. जे काही आत लपलेलं असतं ते सगळं त्यात स्पष्ट दिसायला लागतं. पहिल्या काही दिवसात त्याला शांतता मिळाली, पण नंतर त्या शांततेत गोंधळ सुरू झाला. जसा आवाज बंद झाले तसा आठवणी मोठ्याने बोलू लागल्या. जुन्या अपमानांच्या छटा, अपयशाच्या सावल्या, न बोललेल्या शब्दांचे ओझे आणि मनात साचलेली भीती, सगळं काही एका मागोमाग एक वर येऊ लागलं. रमेश बसून होता, पण आतमध्ये वादळ होतं. तो स्वतःलाच म्हणायचा, हे मौन सोपे नाही, हे तर युद्ध आहे. पण हे युद्ध बाहेरचं नाही तर स्वतःशीच आहे. त्याच्या मनात एक आवाज म्हणायचा, तू पुरेसा नाहीस, तू मागे पडलास, तू इतरांसारखा यशस्वी नाहीस. आणि त्या आवाजामुळे त्याचे मन आणखी जड व्हायचे. एक दिवस तो इतका अस्वस्थ झाला की त्याला वाटलं की हे सगळं सोडून परत जुन्या आयुष्यात जावे. पण त्याच क्षणी त्याला गुरुजींचे शब्दच आठवले. मौन म्हणजे पळून जाणे नाही, मौन म्हणजे समोर उभे राहणे. आणि त्या शब्दांनी त्याला थोडे बळ दिले. तो बसून त्या आतल्या आवाजाला ऐकू लागला. पहिल्यांदाच तो त्या आवाजाशी भांडला नाही. त्याने फक्त विचारलं, तू मला असं का म्हणतोस? आणि त्या प्रश्नातच एक वेगळं वळण होतं, कारण त्या आवाजामागे भीती होती, दुखावलं जाण्याची, भीती नाकारलं जाण्याची, भीती अपयशाची. त्याला जाणवलं की आतला कठोर आवाज हा शत्रू नाही, तो जखमी रक्षक आहे. तो त्याला वाचवण्यासाठी खूप कडक झालाय. आणि ही जाणीव होताच त्याच्या डोळ्यात अश्रू आले, कारण पहिल्यांदाच त्याने स्वतःकडे करुणेने पाहिले. त्या मौनात त्याला एक नवीन आवाज ऐकू येऊ लागला, फार हलका पण फार खरा. तू दोषी नाहीस, तू मानव आहेस. तुला चुकण्याचा अधिकार आहे, तुला थांबण्याचा अधिकार आहे. हा आवाज मोठा नव्हता,
पण शांत होता आणि त्या शांततेत त्याला खरी ताकद जाणवली. रमेशला उमगलं की मौन म्हणजे विचार थांबवणे नाही. मौन म्हणजे विचारांशी मैत्री करणे आणि आतला आवाज दाबणे नाही, तर त्याला समजून घेणे. मित्रांनो, एकांत हा सुरुवातीला रमेशला शिक्षा वाटत होता. कोणाशी बोलायचं नाही, कुणाला काही सांगायचं नाही आणि स्वतःच्या सोबतच बसायचं. पण हळूहळू त्याला कळलं की एकांत म्हणजे शिक्षा नाही. तो शस्त्रक्रिया आहे जिथे जखम उघडली जाते. वेदना होतात, पण त्याशिवाय बरे होणे शक्य नसते. मौनात बसताना एक दिवस अचानक त्याच्या मनात बालपणाची एक आठवण वर आली. एक लहानसा रमेश लोकांच्या गर्दीत उभा होता, पण तरीही एकटा. त्याच्या डोळ्यात पाणी होते, पण कोणी ते पाहिलं नव्हतं. त्या क्षणी मोठ्या रमेशला जाणवलं की त्याच्या आयुष्यातील अनेक भीतीचं मूळ त्या लहान रमेशच्या अश्रूंमध्ये दडलेलं आहे. तो डोळे मिटून त्या लहान रमेशच्या जवळ गेला आणि मनातच त्याला म्हणाला, मी आता इथे आहे, तू एकटा नाहीस. हे कल्पनेत होतं, पण भावना खरी होती. आणि त्या क्षणी त्याच्या छातीत एक विचित्र ऊब निर्माण झाली. जणू कोणीतरी आतून त्याला मिठी मारली. रमेशला कळलं की उपचार म्हणजे वेदना नाहीशा होणं नाही. उपचार म्हणजे वेदनांसोबत एकटं न राहणे. जेव्हा तो स्वतःच्या दुःखाचा साक्षीदार बनला, तेव्हा त्याचे दुःख थोडे हलके झाले. एकांतात त्याने स्वतःला माफ करायला सुरुवात केली. ज्या निर्णयांमुळे तो स्वतःला दोष देत होता, त्या निर्णयांच्या मागे त्यावेळची भीती, त्यावेळची अज्ञानता, त्यावेळची मर्यादा होती. हे समजल्यावर त्याच्या मनात एक मृदुता आली. तो हळूच म्हणाला, मी सर्वोत्तम प्रयत्न केला होता. त्या वाक्याने त्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले. पण यावेळी ते लाजेचे नव्हते, ते मोकळेपणाचे होते. त्याला जाणवलं की देव बाहेर कुठेतरी बसलेला न्यायाधीश नाही, तर आतच आहे, जो प्रत्येक जखमेवर हळूच हात ठेवतो, पण फक्त तेव्हाच जेव्हा आपण जखम लपवणे थांबवतो. एकांत आता रमेशसाठी शत्रू राहिला नाही, तो वैद्य बनला होता, जो कटू औषध देतो पण जीव वाचवतो. आता रमेश मौनात बसताना घाबरत नव्हता, कारण त्याला कळलं होतं की मौन म्हणजे रिकामेपणा नाही, तर उपस्थिती आहे. जिथे शब्द थांबतात तिथे आत्मा बोलायला लागतो. त्याच्या प्रार्थना बदलल्या होत्या. आधी तो देवाला सांगायचा, मला हे दे, मला ते दे. आता तो काहीच मागत नव्हता. तो फक्त आत म्हणायचा, मला जसं आहे तसं स्वीकार. आणि त्या स्वीकारातच त्याला एक विलक्षण शांती मिळायची. एक सकाळ अशी आली की त्याने नदीकाठी बसून काहीच केलं नाही. ना मंत्र, ना जप, ना मागणी, फक्त श्वास आणि उपस्थिती. आणि त्या क्षणी त्याला जाणवलं की देव दूर नाही. देव म्हणजेच ही शांती आहे, जी शब्दांशिवाय मनात उतरते. त्याच्या आतला कठोर आवाज आता हळूहळू सौम्य झाला होता. जिथे आधी स्वतःवर टीका होती, तिथे आता समज होती. जिथे आधी भीती होती, तिथे आता विश्वास होता. रमेशला जाणवलं की बाहेरचं आयुष्य फारसं बदललेलं नाही, पण आतला माणूस पूर्ण बदललेला आहे.